नमस्ते किसान, नमस्ते भारत. मी किरण किसान पाठशालासोबत आता आहे महाराष्ट्राच्या टूरवरती आणि मी आलो आहे आता अकोला बुलढाणा जिल्ह्यामध्ये. हा प्लॉट बघताय तुम्ही, केळीचा प्लॉट. या प्लॉटचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. आता हा जो प्लॉट आहे हा तेरीचा आहे, खोडवा आणि निडवा या पद्धतीने. बंच कवर भागवत सर, नमस्कार. नमस्कार. करा परिचय, करा, सांगा. मी भागवत सुभाष ठाकरे, पुरणगाळ, जळगाव जामोद, महाराष्ट्र. बी किसान प्रतिनिधी. आमचे सर आज आमच्या प्लॉटला व्हिजिटसाठी आलेले आहेत बडवानीवरून. किरण सर, नमस्कार. या प्लॉटला व्हिजिट द्यायचं एक कारण की जे आपण किसान पाठशाला जी आपली थीम आहे की केळी तुम्हाला 3 वर्ष पंचवार्षिक योजना घेऊन चालायची. तर या प्लॉटचं वैशिष्ट्य असं आहे की हा तिसरा प्लॉट आहे. हा तिसरी कटिंग. हा, पहिला झाला खोडवा झाला आणि त्याच्यानंतर निडवा. तुम्ही रेकॉर्ड लावलेलं का? व्हिडिओ चालू होतं ना? चालूच नाही. एक मिनिट चालू होतं ते काही हा चालू झालं चालूच आहे. हा निडव्याचा प्लॉट आहे आणि थोडं बाबत भाऊ, मला एक सांगा, याची पहिली लागवड कधी झाली होती? याची पहिली लागवड सप्टेंबर 2023. सप्टेंबर 2023. किती एकर आहे? साधारणतः 2200 रोप आपण लावलं होतं याच्यातलं. अंतर काय ठेवलं होतं? अंतर आपण घेतलं 5x7, लाईन टू लाईन 5 फूट आणि झाडातलं अंतर आहे 7 फूट. 7 फूट झिगझॅग पद्धतीने. हा, झिगझॅग पद्धतीने. 70-30 पॅटर्न. 70-30, 100% 70-30. आता म्हणजे कसं आहे की 2 वर्ष होत आले म्हणून त्यामुळे आपल्याला हे नाली दिसत नाही. नाली दिसत नाही, थोडा ग्राफ पण मिसमॅच झाला. बरं, आता मला सांगा, तुमचं पहिलं जेव्हा झालं सप्टेंबर 2023ला तुम्ही पहिल्यांदा लागवड केली, किती महिन्यांनी ब्लॉक कटिंगला आला होता? जो सप्टेंबरची जी लागवड होती आपली, तर ते ऍक्च्युअल आपली आली ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबर. त्याच्यानंतरची जे सेकंड कटिंग आली ते फेब्रुवारी मध्ये आली. फेब्रुवारी 2024 ला. म्हणजे की जशी नाही 25 ला. 25 फेब्रुवारीला आली, म्हणजे 6 महिन्याच्याच गॅपमध्ये आली. कारण की आपण जो याचा पील ठेवला होता, हा म्हणजे याच्या ज्या वक्ती 6 महिने झालं होतं त्यावेळेस आपण यात पील ठेवलं होतं. बऱ्याचशा लोकांनी समजा आपल्याला त्या वक्ती विरोध केला होता की बाबा घड लागायच्या अगोदर आपण पील कसं काय ठेवा, वजन येणार नाही, काही नाही. तर साधारणतः आपली पहिली जे रास आली तर 29ची सरासरी रास लागली होती, 22ची सरासरी रास लागली होती पहिल्या कटिंग मध्ये. आणि दुसरीला जवळपास 22 ते 26 पर्यंत आपल्याला रास दुसऱ्या कटिंग मध्ये झाली. बरं, आता ही तुमची तिसरी कटिंग आता जवळपास कटिंगला आलेली आहे त्याला? हा, कटिंगला आलेल्या म्हणजे शक्यतो बहुतेक आज असं म्हणजे कटिंगच होती, पण आज मी मुद्दामून थांबवली ते. ओके. आज कटिंगला होती. एक कटिंग याची जवळपास 3 आठवड्या आधी होऊन गेली. जवळपास 80 क्विंटल माल याच्यातून गेलेला आहे. तर आता साधारणतः हे जे टॅगिंग केलेलं दिसते हे, तर साधारणतः 550 झाड हे आता कट्टीन या दिसते. हे पण इथे दिसते. बरोबर. हे पण इथे दिसते. हे जेवढे कलर आहे 550 झाड हे आता कट्टीन. आता भागवत भाऊ, मला एक थोडं सांगा याच्यामध्ये की बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही प्रश्न आहे, खास करून आपला जो खानदेश बेल्ट आहे तिथं केळीची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड होते. तर त्यांचा इश्यू असा आहे की हा पॅटर्न कुठे सक्सेस नाही, किंवा असं कुठले शेतकरी नक्कीच खोडवा निडवा घेतात आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल करतात. त्यांचं असं आहे की 5x5 लावायची, 1 वर्ष लावायचं, दुसऱ्या वर्षी काढून टाकायचं, शेतकरी ठेवायचं 2 महिने 3 महिने, त्याच्यानंतर परत केळी लावायची, परत खर्च करायचा, परत सगळी मशागत वगैरे करायची. आता त्यांचं अर्थकारण आणि आपलं हा अर्थकारण याच्याशी काय म्हणजे बॅलन्स कसं करायचं? तर त्याला कारण असं आहे की ते लोक न घ्यायचं कारण आहे, एक तर ते ग्राफ कमी घेतात.
ग्राफ कमी घेतात. दुसरी गोष्ट म्हणजे ग्राफ कमी घेऊन सिगाटोका करपा याचं प्रमाण जास्त होते. आणि आपण हा ग्राफ जास्त घेतल्यामुळे मला तरी असं वाटतं की होऊ शकत नाही असं म्हणण्यापेक्षा हे म्हणजे जे दिसते हे महत्वाचं आहे. कारण की थंडीचा होत नाही. पिरियड चालू आहे पूर्ण. पाऊसही भरपूर झाला या वर्षी. आणि तुम्ही बघा कुठेही बघा सिगाटोका जवळपास नाही म्हटल्यासारखं. आणि तुमचा अनुभव असा असेल की जेव्हा सिगाटोका कदाचित आला बी असेल तर लवकर रिपेअर आला होता पण साधारणतः 1 ते 2 स्प्रे मध्ये कंट्रोल झाला. म्हणजे तो सिगाटोका याचं यावेळेस मला असं कारण असं वाटलं की साधारणतः सिगाटोका जो 1 महिना लेट यायला पाहिजे तो यावर्षी 1 महिना आधी आला. कारण की मे महिन्यामध्ये पाणी सतत चालू राहिलं कंटिन्यू चालू. त्यामुळे तो 1 महिना आधी आला. तो एक प्रॉब्लेम झाला. म्हणजे जो अंदाज घ्यायला पाहिजे आपण की बा सिगाटोका या महिन्यात येईल तर आपण आधी फवारणी करून घेऊ तर ते यावेळेस करता नाही आलं. नाही तर तो पण आपण येऊ नसता त्याला इथं. बरोबर. आणि एक म्हणजे लोक असं म्हणणं आहे की 5x5 अंतर म्हणजे झाडं जास्त लागतात. तर माझं तसं वैयक्तिक मत आहे की 5x7 ठेवून एका ठिकाणी 2-2 झाडं ठेवायचे. म्हणजे 5x7 मध्ये बी 2 झाडं. आता ही आपली तिसरी कटिंग आहे. तिसऱ्या कटिंग आपण 2 झाडं ठेवलेले हे पाहू शकतो आपण की आपण इथं गळा आहे तो पण तिथं गळा आहे. 2 झाडाच्या मध्ये कारण की हे जे हा गड्डा जो पडलेला आहे हे पहिल्या कटिंगचा आहे. हे दुसऱ्या कटिंगची आहे आणि हे तिसऱ्या कटिंगची आहे. आता चौथा बी माळ ठेवायचा विचार आहे. म्हणजे तो का आता याच्यात हे तर निघतच आहे. हे दिसतात हे नवीन ते नवीन निघत आहे. जे आता दिसतील ते असं आपण जर सामान्य आधी ठेवले असते समजा तर आपले असे मोठा राहिले आहेत पण याच्यामध्ये असे पण याच्यासाठी किंवा मागच्या 2 महिन्यापासून लागवड नाही. आणि जर 2 महिन्यापासून लागवड नाही तर पुढच्या वर्षी या टायमात जे केळ आहेत जे विक्रीला येतील त्याचा खूप शॉर्टेज राहील. बरोबर. त्या शॉर्टेज मध्ये जर आपला माल आला मग तो खोडवा असो निडवा असो किंवा कोणताही असो ते रेट ऑटोमॅटिकली भेटणार कारण की केळ नसल्यामुळे. आता नवीन लागवड करताना माझं असं मत आहे की पिलं ठेवलं तर काही हरकत नाही तर मग ज्या शेतकऱ्याचं शेत उपलब्ध असेल त्यांनी नवीन आता रोप लावलं चालते. आता मला एक सांगा इथं बऱ्याच शेतकऱ्यांचा असा इश्यू आहे की ठीक आहे तुमचं लागवड अंतर वगैरे 70 ते सगळं ठीक आहे पण काही जे क्रिटिकल शेतकरी असतात थोडं सायंटिफिकली बघतात त्यांचा असा इश्यू आहे की पहिल्याला जी क्वालिटी येते ती दुसऱ्याला येत नाही किंवा दुसऱ्याला जी क्वालिटी येते तिसऱ्याला अजिबात येणार नाही. तुमचा अनुभव काय आहे? माझा अनुभव म्हणण्यापेक्षा मी सांगतो की जे आपण कलर शायनिंग क्वालिटी म्हणतो ना उलट कंटिन्युअसली कलर शायनिंग क्वालिटी चांगली येते. फक्त काय की जो व्यापाऱ्याने जो म्हणजे भ्रम फैलवला आहे की बा आम्ही दुसऱ्याला हा भाव देऊ किंवा दुसरा आम्ही घेत नाही हा सगळं व्यापाऱ्याचा खेळ आहे. शेतकऱ्याचा काही खेळ नाही आहे. खाणाराचा खेळ काही हे नाही आहे. कारण की आता जेव्हा आपण केळं विकत घेतो त्यावेळेस तर काही तो कोणी आपल्याला सांगत नाही की हे तुमच्या सेकंडचा माल आहे की पहिल्याचा माल आहे. आपण घेताना तर एकाच रेट मध्ये घेतो. मग फक्त काय आहे की फक्त व्यापाऱ्याची भावाचा फरक म्हणून की बा आमचा सेकंडचा म्हणून चालत नाही किंवा थर्डचा चालत नाही. पण हा तिसरा जरी असून असं काही वाटत नाही. काही जे मी सांगतो ना की नवतीचे सुद्धा असे माल नाही. बरोबर. नवती सुद्धा माल नाही. आता म्हणजे एकंदरीत असं आहे की क्वालिटी मध्ये कुठे तडजोड नाही. काहीच नाही. उलट क्वालिटी वाढते आणि आपला खर्च कमी होत चालते. खर्चावर आपण येऊ. आधी आपण सायंटिफिकली क्वालिटीचं बघितलं. बरं क्वालिटी तर ठीक आहे. क्वालिटी कलर शायनिंग वगैरे. वजनाचं काय? वजनाचं आता पान तुम्ही आता याचं वजन साधारण कमीत कमी किती येईल देतात आता जे आपण नजर मध्ये पाहू तेच ना. माझं म्हणणं आहे की इथं आपल्याला 15 किलो जरी भेटला तरी खूप आहे. 15 किलो जरी यावरेज सरासरी आपल्याला भेटलं तरी खूप आहे. कारण की अर्थकारणाचा जर विचार केला जास्तीत जास्त आपला याचा खर्च 1 ते 1.5 रुपये आहे. जास्तीत जास्त तेवढा नाही आहे पण 1.5 रुपये पकडा. 100% आपण किलो मागे 1 ते 1.5 रुपये खर्च. 5 रुपये जरी किलो केला सेकंड आहे म्हणून लोक आपला 5 रुपयाने तरी आपल्याला 3.5 रुपये सापडतात. आणि जर समजा आपण नवतीवाले जर असतो नवीन आपण लागवड केली असते आपला खर्च 4 रुपये 5 रुपये असता. म्हणजे आपण 4 ते 5 रुपये आपल्याला जनरल खर्च आहे. मग आता आपल्याला 500 रुपये भाव भेटला आपण मुद्दल मध्ये राहतो. मग त्याच्यामुळे खोडवाना घेतला तर काय हरकत आहे. बरं आता आपलं क्वालिटीचं झालं तुमचं अर्थकारण झालं. आता मला सांगा जमिनीचं. कारण बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की काळी माती जर असेल भारी काळी माती त्याच्यात पिलबाग शक्यतो येत नाही. कारण ते प्रेस होते जमीन पीएच वाढलेला असतो है ना बॅलन्स बिघडून जातो. त्याच्यामुळे खोडव्यामध्ये रोगराई जास्त येते. त्याच्यामुळे शक्य नाही. आता तुमची काळी माती बघा पूर्ण दाखवू शकता तुम्ही. काळी माती भारी काळी मातीची. आता याच्यामध्ये अनुभव काय तुमचा मग मातीची क्वालिटी किंवा गुणवत्तामध्ये? तर यांना जर जे आपण कचरा मल्चिंग असते ना हे आपण कचरा मल्चिंग फॉस्फरिक ऍसिड याचा जो आपण वापर करतो आणि जे आपण BSF शेड्यूल नुसार जे आपण खतं देतो बरोबर त्यानुसार मला तरी असं वाटत नाही काही असं जमिनीवर किंवा जमिनीचा पिकावर काहीतरी असा विपरीत परिणाम आहे.
फक्त त्याच्यासाठी जर तुमची काळी जमीन असेल तर माझं नाही, कमीत कमी अंतर तुम्ही 5x7 घ्या किंवा 8 घ्या किंवा 9 घ्या. 9 घ्या, काही त्या काळ्या जमीनचा तुम्हाला असं विशेष फरक पडणार नाही. तसे आपल्या बऱ्याचशा ठिकाणी काही प्लॉट आहेत. आता हा बघा, आपल्याकडे असं आहे, महाराष्ट्रामध्ये केळीचं जर बघायला गेलं तर आपला हा जो उत्तर महाराष्ट्र आहे याच्यापेक्षा दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जो बेल्ट आहे तिथं क्वालिटी किंवा एक्सपोर्ट सगळ्यात जास्त होतं. लागवड जरी उत्तर महाराष्ट्रात जास्त असली तरी एक्सपोर्ट सोलापूरमध्ये जास्त होतं. तर त्यांचा अनुभव आहे की ती खोडवा निळव्यापर्यंत घेतात तिकडं, आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग फारच कमी शेतकरी करतात. पिलबाग घेणारे तर जवळपास 50% 30% असतात पिलबाग जे घेतात ते. घ्यायचा म्हणून घ्यायचा असं काही नाही आहे, एक मजबुरी म्हणून पिलबाग घेतात काही, आणि निवड्यापर्यंत फक्त बोटावर मोजण्यापर्यंत लोक असतील तरी निवड्यापर्यंत जातात. तसा हा एक प्लॉट आहे आमचे भागवत ठाकरे सरांचा, की त्यांनी निवड्यामध्ये स्वतः, म्हणजे ते आपले प्रतिनिधी आहेत किसान पाठशाला, पूर्ण ह्या भागामध्ये त्यांनी प्रचार प्रसार केला, शेतकऱ्यांपर्यंत किसान पाठशाला पोहोचवली. पण असं म्हणतात ना की स्वतः बघावे करून आणि मग लोकांना सांगावं, तर त्यांनी स्वतः करून दाखवलं आहे. प्लॉट तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्ही व्हिजिटही करू शकता तिथं. तुमचं गाव कुठलं? माझं गाव कुरणगाळ खुर्द, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. तुम्ही येऊ शकतात, बघू शकतात, आणि आता व्हिडिओ माध्यमात तुमचं तर आहेच, पण त्यांचा फोन तुम्ही वैयक्तिक त्यांना फोन संपर्कही करू शकतात. आणि जे तुम्हाला किसान पाठशालाची गाईडलाईन आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल, खोडवा निडवा जर सक्सेस व्हायचा असेल तर भागवत ठाकरे स्वतः प्रॅक्टिकली त्यांनी केलेलं आहे, आणि त्यांनी अनुभव तुम्हाला सांगू शकतील. आणि एक जे आपलं बलराम सरांची एक जे थीम आहे, म्हणजे सांगायचं त्यांना की केळीला आपल्याला सस्टेनेबल करायचं, सस्टेनेबल फार्मिंग केळीची करायची, तर त्याच्यामध्ये खोडवा निडवा चौथा पाचवा आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता आपण निडव्यापर्यंत पोहोचलेलो आहे, पण त्यांचं असं आहे की त्यांना चौथा पण ठेवायची त्यांची तयारी आहे. मला सांगा, आता बाकीचे जे शेतकरी आहेत आपल्या भागातले, तुमचा आपला हा विदर्भ इथून सुरू होऊन जातो. विदर्भात आता मोसंबीचा पट्टा म्हणतात, पण आता इथे केळी बऱ्याच प्रमाणात वाढते. आता जे नवीन शेतकरी आहेत, जे जुने आहेत, त्यांची तर अजून मानसिकता नाही आहे ना की आपण हा ग्राफ बदलवायचा किंवा काही. पण नवीन शेतकरी आहेत ते उत्सुक आहेत की त्यांना थोडं हे करायचं, त्यांच्यासाठी काय मेसेज द्या? माझं असं म्हणणं आहे, कमीत कमी जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी कमीत कमी 5x6 तरी लावा, कमीत कमी. कारण की ते 5x5 सोडायला, म्हणजे जरी तयार असले ना त्याच्या आजूबाजूचा त्याला सोडू देत नाही. म्हणजे असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. म्हणून कमी की 5x6 लावा. तसं तर त्यानं कमीत कमी 5x7 जरी असले तरी हरकत नाही. 7 घेऊन तुम्ही कसं दुसरं जर घेतलं, तिसरं जर घेतलं, तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाते की नाही बा दुसरं तिसरं येऊ शकते. आता जास्त खोळवे घ्यायसाठी तुम्हाला अंतर काय असते, म्हणजे अंतर किती महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही मोठं अंतर ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही पिलबाग सक्सेसच नाही करू शकत. म्हणून त्यासाठी तुम्हाला पिलबाग ठेवणं, म्हणजे अंतर जास्त घेणं गरजेचं आहे. नाही तर मग 5x5 घ्या, पूर्ण कटिंग होऊ द्या 11 महिन्याची, नंतर तरी पिलबाग ठेवा. म्हणजे 22-24 महिने जिथं लागतात तिथं आपण 18 महिन्यामध्ये इथं दुसरी कटिंग घेतली. भाव नसल्यामुळे आपण त्यावेळेस ठेवू नाही शकलो. म्हणून आता ही आपली कटिंग, जे तिसरी कटिंग आहे ना, ही कटिंग आपली ऍक्च्युअल झाली ती ऑगस्ट मध्ये. पण ऑगस्ट मध्ये रेट नव्हता, म्हणजे देवाच्या कृपेने आपण ठेवलं नाही, ते एक चांगलं केलं. आज आपल्याला आरामशीर 800-900 रुपये रेट भेटत आहे, भरपूर भेटत आहे. आणि आता हे जे आपण पील अंतर जास्त असल्यामुळे आपण निश्चित ठेवू शकतो की आपल्याला पील कोण्या टाइमला कटिंग येईल ते आपण निश्चित ठेवून त्यावेळेस आपण कधी ठेवू शकतो. ते एक आपल्याला चॉईस राहते. आणि एक माझं एक असं म्हणणं आहे की आता आपलं जर तुम्ही 5x7, 8 असं जर ठेवत असले तर तुम्ही एका ठिकाणी 2-2, 3-3 बी सुद्धा ठेवायचा प्रयोग करू शकता. कारण की मी इथं ऑलरेडी केला. जवळपास पूर्ण शेतामध्ये 30% झाडं जे आहेत ना हे 2-2 ठेवले आहेत. काही काही ठिकाणी 3-3 ठेवलेले आहेत. तर तुम्ही जर असे जर कंटिन्युअसली ठेवले, म्हणजे जे आपण 1250 झाडं लागतात, आपण एका जर 2-2 ठेवले तरी आपले 2500 झाड होतात. तेवढे झाड तर कोणी लावतच नाही. बरोबर. तर एक आहे त्याने थोडा हा प्रयोग करून बघितलेला आहे, 2-2 झाडं ठेवायचं. पण तुमची जमीन आणि तुमची जर खतं देण्याची क्षमता जी आहे त्यानुसार तुम्ही 2 झाडं ठेवायची की 1 झाड ठेवायचं हा निर्णय घेऊ शकतात तुमच्या जमिनीच्या पोतनुसार. जर भारी जमीन असेल, खत तुम्ही चांगलं देत असाल, ग्रीन मॅन्युअर म्हणजे ते कंपोस्ट वगैरे चांगलं असेल तर 2 झाडं ठेवू शकतात. अदरवाईज 1 झाड जरी ठेवलं तरी तुमचं जे उत्पन्नाची अपेक्षा आहे ती त्याच्यामध्ये पूर्ण होतात. त्याच्यात किती तुमचं आहे इकॉनॉमिकली जर बघायला गेलं तर त्याचं
लॉस प्रॉफिटचा इश्यू जर म्हणजे बघितला तर तसा जर साधा विचार केला ना, पहिल्या याला किती खर्च होता, किती तुमचं ऍक्च्युअली प्रोडक्शन मी आकडा नाही सांगू शकत सध्या, परंतु मी इतकं सांगू शकतो की हं. पहिल्या कटिंगला आपल्या सोबत असं झालं होतं की जे 2250 आपण 1250. बरं मला असं एक हा, सांगा, हा. एक तुम्ही आता आठवण करून दिली याच्यात दोन जर आपत्ती आल्या होत्या, नैसर्गिक आपत्ती, एक तर एक वादळ खूप आलं होतं, आलं होतं ना? हा, आलं होतं. हा, त्याच्यात पडझड झाली होती, बाग तुमचं हं. कटिंगला असताना नुकसान हा, झालं होतं. कटिंगला असताना. आता हाही एक मोठा इश्यू आहे की बरेच शेतकरी म्हणतात की सर तुम्ही म्हणतात की 3 वर्ष 5 वर्ष चालवायचं, हं. पण वारा वादळ येतं, व्हायरस येतो, सिगाटोका येतो, त्याच्यामध्ये आमचे बॉल जेमतेम 1 वर्ष चालतात, तो तुम्ही 2-3 वर्षाच्या बाद करताय. हा, आता त्याचं कसं आहे गणित? हा, तर ते एक सांगतो, जे वारावधान आलं ना, हं. वारावधानामध्ये जर आपण 5/7 त्यावेळेस लावलं नसतं हं. तर आपण त्यावेळेसच लॉस मध्ये असतो. बरं, बरं. कारण की आपण त्यावेळेस हा. पील ठेवला होता. हा. हा, तो हं. पील आपल्या तिथूनपासून 6व्या महिन्यातच कटिंगला भेटला. कटिंगला आलं. हा, म्हणजे असं वाटलं नाही की आपल्याला की आपण बा म्हणजे केळी लावली, पहिला जो आहे त्याचं नुकसान झालं, ते तर नुकसान झालं. ते पील पूर्ण बाग तुमचा पील बाग आपल्या शाबूत होता. हा, त्याला काय नुकसान हा, नव्हतं. म्हणजे 2250 झाडं लावून बी आपण त्यातले 1300 झाड आपल्या वारावधानाने पडले होते. हं. पडले होते म्हणजे की चक्रीवादळच इतकं होतं हा, ते की खूप बरोबर. खूप मोठं होतं की बरोबर. म्हणजे त्या बऱ्याचशा लोकांचे 100% झाडं झोपले, हं. पण आपले त्याच्यामध्ये वाचले. कामुळे हं. झिकझॅकमुळे लावले. झिकझॅकमुळे. कारण की एक झाड पडलं ना ते एकटं पडायचं. एकटा हा, पडायचा. एका एकाले म्हणजे असं वर घेऊन नाही पडलं. बरोबर, बरोबर. आणि पील असल्यामुळे असं झालं की त्या हं. पिलानं आपल्या 6व्या महिन्यात कटिंग दिली. म्हणजे 900 झाडाचे आपण त्यावेळेस उत्पादन घेऊन, म्हणजे जो हं. खर्च लागला हं. त्या 900 झाडामध्ये उत्पादन बी पूर्ण आलं आणि खर्च बी पूर्ण निघाला. म्हणजे खर्च नफा बी पूर्ण. त्या 900 झाडांनाच आपल्याला खर्च दिला. खर्च बरोबर. काढून उत्पादन दिलं. उत्पादन दिलं. हा, आणि जो उत्पादन. सेकंडचा क्रॉप आला ना, हं. सेकंडच्या क्रॉपचं तर असं आहे की एका झाडाचा मग खर्च फक्त 27 रुपये होता. हं. टोटल लेबल Total. गिबर सगळं. कारण की ते पहिले बरोबर. हा, ते जे पूर्ण झाडाची कटिंग असते ना आपली, हं. तुमचा विश्वास बसणार नाही हा. की 27 रुपये पिलबागला खर्च, पण आहे हा, प्रॅक्टिकली. म्हणजे ते कसं झालं की हं. तो खर्च थोडा शिल्लक लागायचं कारण होतं की पूर्ण झाडाचे पडले होते 1300, ते हं. कापून अंदर टाकणे, हा. पत्ती किती टाकणे, तो खर्च बरोबर, बरोबर. सहसा 6,500 रुपये खर्च होता. हं. आणि दोरी लावा लागली, ती पट्टी हा, बांधायला बरोबर, तो बरोबर. खर्च शिल्लक झाला होता. हं. तरी तो ॲव्हरेजन खर्च 27 रुपये आला. हं. आणि त्यावेळेची जी माझी कटिंग पहिली झाली होती ती 1800 रुपये क्विंटलला झाली होती. हं. पहिली कटिंग पहिली कटिंग. हा, पहिली कटिंग 1800 रुपयांनी झाली होती. साधारणतः एक झाड मला 368 रुपये एक झाडाचं. एक झाड याप्रमाणे बरोबर. पहिल्या कटिंग मध्ये मला भेटलं. बरं बरं. सेकंडला पिलबागला. सेकंड पील बागचाच हा, विषय ते आहे तो. पिलबागचाच, हा, बरोबर. सेकंड पील बागचाच बरोबर. विषय आहे तो. आता हे तुमचं third निडवा आहे. हा. आता याला किती झाला खर्च? थर्ड याचा खर्च साधारणतः मी 35,000चं टोटल खत आणलं, हं. पण अजून बी त्यातल्या 12 बॅग अजून बाकी आहेत सोडायच्या. बरं, बरं. हा, अजून 12 बॅग म्हणजे म्हणजे प्रति 12,000 बाकी आहेत प्रति आपल्याला. झाडाचा जर हिशोब करायला म्हटलं तर किती आहे? आता जर या वर्षीचा खर्च म्हटला ना, आतापर्यंत 22 पर्यंत गेला. 22 रुपये हा, प्रति झाड. 22 पर्यंत प्रति झाड गेला. तेवढा तर रोप येतं आता. हा, रोप येते ना, पण मग आता खर्चच लागत नाही ना. मागच्या वेळेस जर सत्तेत बरोबर, झाला तर यावेळेस बरोबर. म्हणजे आपल्या दुसऱ्या वेळेस आपल्याला झाडं कापावं लागले नाही. हा. झाड आपण तसेच ठेवले. हं. म्हणजे पत्ते जे आहेत ना, आपण काय फक्त 2-2 पानं ठेवले होते. हं, हं. पूर्ण झाड खाली सुकलं जागे. सुकलं. आता ते जागेवर तर काहीच दिसत नाही. हं. म्हणजे ते आपल्या झाड कापकुपचा तो खर्च नाहीये. तो खर्च तो एक खर्च नाही. म्हणजे जे 7-8 हजार रुपये ते आपले कमी झाले. बरोबर हा. बरोबर. तर असं आहे एकंदरीत केळीचं. तुम्ही करू शकता. प्रत्येक शेतकऱ्यांना करावं अशी आमची इच्छा आहे की दरवर्षी रोपांचा खर्च करण्यापेक्षा, खतांचा खर्च करण्यापेक्षा हा एक पॅटर्न तुम्ही राबवून बघा. जे आता मोठे शेतकरी ज्यांनी 10 एकर 15 एकर 20 एकर केळी असते, त्यांनी किमान 3 एकर 5 एकर वगैरे हा प्रयोग करून बघा. कारण तुमची जेवढे तुम्ही सस्टेनेबल व्हाल केळीमध्ये तेवढं सिस्टमलाही चांगलं आहे. आणि स्वतः शेतकरी नफ्यामध्ये आले, नफा कमवला, केळीमध्ये पैसे, तर अर्थकारण बदलू शकतं. आणि केळी असं पीक आहे की एक नुकसान आहे तेवढं करतं आणि प्रॉफिटमध्ये तेवढं देतं. पण आपल्याला बॅलन्स बघायचा आहे की जी कुठला पद्धत आपल्याला सस्टेनेबल करू शकते. तर किसान पाठशाला आहे तुमच्यासोबत. भागवत ठाकरे होते. त्यांचा नंबर आहे 85 188 38 222. आणि मी किरण किसान 97 541 38 222. नमस्कार.